वायगाव येथे तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे थाटात शुभारंभ झाले। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आमदार, खासदार, अधिकारी होण्याची पात्रता आहे। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आजही आपल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट घडवत आहे, त्यांच्या कलांना चालना देत आहे। आजचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहून मला माझ्या जिल्हा परिषद शाळेचा अभिमान आहे। शाळा व विद्यार्थी यांच्याकरिता लागणारी शैक्षणिक व भौतिक सुविधा याकरिता मी शाळा दुरुस्तीकरिता लागणारी मदत आपल्याला देणार आहोत, असे मनोगत बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी तालुक्यातील वायगाव येथे तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। हा क्रीडा महोत्सव 24 ते 25 जानेवारीला होता। या 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष वायगावचे सरपंच शांता गाडे, प्रमुख अतिथी उपसरपंच अभय देशमुख, गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, गट शिक्षणाधिकारी दीपक कोतकरे, शालेय पोषण आहार अधीक्षक नरेंद्र गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष घुले, शिक्षक बँक संचालक उमेश चुनकीकर, रोशन झास्कर, रुपेश कळसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी फोटोचे पूजन, दीप प्रज्वलन, क्रीडाध्वज आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन केले। यावेळी मान्यवराचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। वायगाव शाळेच्या मुलांनी सूरमधून स्वागत गीत सादर केले। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिवनी बुजुर्ग, वाकी, रायपूर, मैसापूर, वायगाव यांनी उत्कृष्ट निदर्शन सादर केले। उद्घाटनीय मुलांचा कबड्डी सामना आसरा विरुद्ध आष्टीचा झाला। यात आष्टीचा संघ विजयी ठरला। या क्रीडा महोत्सवात भातकुली तालुक्यातील 500 विद्यार्थी, खेळाडू आणि प्रभारी शिक्षक सहभागी झाले। खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, लंगडी हे सांघिक खेळ आणि वैयक्तिक स्पर्धा होत आहेत। वैयक्तिक स्पर्धा झाल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी दीपक कोतकरे यांनी तर सूत्रसंचालन शैलेंद्र दहातोंडे यांनी आभार प्रदर्शन संतोष राऊत यांनी केले। AS न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुलीवरून प्रतिनिधी धनराज खर्चान।